नमस्कार, मी रुपाली. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज नाश्त्याला पोहे बनवायचं ठरलं होतं. त्यासाठी अगोदर सगळं कांदा, मिरची, कोथिंबीर हे कापून घेतलं. शेंगदाणे तेलामध्ये फ्राय करून घेतले, म्हणजे तळून घेतले की चांगली त्याला टेस्ट लागते. शेंगदाण्याला क्रंचीपणा येतो एक. त्यामुळे असं सगळी अगोदर तयारी करून घेतली. फोडणी टाकून झाली पोह्यांची. वरनं कोथिंबीर टाकली, चवीनुसार मीठ टाकलं आणि पोहे मिक्स करून झाकून ठेवले 5 मिनटं. पोह्यांचा नाश्ता झाला, कणिक वगैरे मळून झाली, भात झाला. आता दुपारच्या जेवणाची अर्धी तयारी झालेली, पण माझं एक महत्त्वाचं काम राहिलं होतं, ते करायला घेतलं. महत्त्वाचं काम म्हणजे लोणी काढायचं. आणि मी परवा बस्त्याला गेले होते ना, त्यावेळेला मी हे मॅशर आणलं होतं. असं वाटलं का म्हणून आणलं, डोक्याला तापच झाला आहे नुसता. मग असं उद्यानला गेलो होतो. हे बघा फुल कशाचं दिसले नक्की कमेंट करून सांगा. मुलींच्याकडं खेळणं चाललं होतं. दोघी असल्या की चांगल्या रमतात अशा. मग आम्ही पण थोडा वेळ गप्पा वगैरे मारल्या. परवा ज्यांना ब्रेसलेट आणलेलं ते त्याची कडी जरा लूज होती म्हणून ते परत रिप्लेस करून घेऊन आलो दुसरं. संध्याकाळी आहूंना फोन आला, त्यांच्या मित्रांनी गाडी घेतल्या, ती पुजायला जायची म्हणून. आता त्यांना काय घ्यायचं हा विचार करत होतो, तोपर्यंत येण्याची वेळ झाली. बघा संध्याकाळचं वातावरण काय असं दिसत होतं. मुलं वगैरे खेळत होती, सगळी फिरायला आलेली अशी मस्तपैकी गप्पा मारत बसले होते. मग त्यांच्यासाठी असा आम्ही गुच्छ घेतला फुलांचा आणि आलो. त्यांची गाडी वगैरे पूजन गेली. आजचा दिवस गेला असा. बाय.